निजामशाहीची राजधानी म्हणून ओळखले जाणारे अहिल्यानगर हे प्रसिद्ध शहर. याच इतिहास प्रसिद्ध शहराजवळ निजामशाहीच्या काळात अहिल्यानगर वांबुरी रस्त्यावर असणाऱ्या एका छोट्या डोंगरावर एक छोटेखानी मांजरसुंबा नावाचा किल्ला उभारला गेला. निजामशाहीत या गडावरून संभाजीनगरवरून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहळणीचे ठिकाण म्हणून बांधलेला हाच तो मांजरसुंबा गड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वन सॅटर्डे वन प्लेसच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. आज आपण निघालो आहे एका ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायला. नगर शहरापासून उत्तरेला 20 किलोमीटर अंतरावर गर्भगिरी डोंगर रांगामध्ये मांजरसुंबा किल्ला आहे. 14व्या शतकात निजामशहाच्या राजवटीत हा किल्ला बांधला गेला. किल्ल्याच्या पायथ्याचे मांजरसुंबा हे गाव नगरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. नगर औरंगाबाद महामार्गावर नगरपासून 10 किलोमीटर अंतरावर वांबुरी गावाला जाणारा फाटा. मांजरसुंबा फाट्यावरून मांजरसुंबा गाव 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या मागे हा किल्ला आहे. मांजरसुंबा फाट्यावरून 15 मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी चालत जाता येते. खाजगी वाहनाने थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकतो. गडावर जाण्यासाठी वाट चांगली आहे, त्यामुळे 15 मिनिटात आपण गडावर पोहोचू शकतो. चढून खाली पण यायचं. वर जायला काय नाही वाटत. जेव्हा आपण मोराकडे गेलो ते भले मोर, भले म्हणजे किती असतील ते जवळपास 30-35 मोर असतील एकाच ठिकाणी पाणी पिऊ. एवढा तर कळस व्हायचा पहिला टप्पा नसेल. हे बेस असेल पुढं पडला हे सुद्धा माहिती असेल. आणि हातगडी दादा होता काल परवा. गडाचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिमेकडे असून या प्रवेशद्वाराच्या बाहेर 2 देवड्या आहेत आणि आत प्रवेश केल्यावर भव्य 2 दालने पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या सर्वांचं पुन्हा आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत मांजरसुंबा गड या ठिकाणी. आपण पाहू शकता या ठिकाणावरून मांजरसुंबा गाव या गावाकडे लक्ष ठेवण्यासाठी ही तटबंदी केलेली आहे. आपण पाहू शकता. मांजरसुंबा गावाच्या मागील डोंगरावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या डोंगराच्या सर्व बाजूंनी छोटी दरी आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार गडाच्या दक्षिण टोकावर असून प्रवेशद्वार भक्कम असून सुस्थितीत आहे.
प्रवेशद्वाराची उंची 25 फूट असून त्यातल्या बाजूला पहारेकरांसाठी देवड्या होत्या. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला प्रशस्त एक चौक आहे. या ठिकाणी चौकात प्रकाश यावा याकरिता भिंतीत कमानदार झरोके ठेवलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या छतावर आतल्या बाजूने असलेल्या घुमटावर चुन्याचा गिलावा देऊन त्यावर नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला प्रवेशद्वारावर जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने आपण प्रवेशद्वारावर जाऊन परिसर निहाळू शकतो. प्रवेशद्वाराची रचना ही निजामशाही स्थापत्याचा उत्तम असा नमुना आहे. जिन्यात प्रकाश यावा यासाठी झरोके ठेवलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या छतावरून संपूर्ण किल्ला व आजूबाजूचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर बाहेर पडण्यासाठी उत्तरेकडे 12 फूट उंच कमान असलेला एक मोठा दरवाजा आहे. समोरच आपल्याला एक तुटलेल्या अवस्थेत इमारत पाहायला मिळते. या इमारतीत मोठी वास्तू असाल. तिथे लाल दगडांचा तळ दिला आहे. कदाचित हा राणीमहाल अथवा खास लोकांची जागा असावी. या इमारतीच्या अगदी समोर प्रचंड मोठा हौद अथवा पाण्याची टाकी आहे. जवळपास 5 ते 6 फूट या टाकीची खोली आहे. तलाव पाहून महालाच्या मागील बाजूस गेल्यास महालाच्या भिंतीच्या मागच्या बाजूला छोटा रंगमंच दिसतो. या रंगमंचावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. रंगमंचासमोर मोकळी जागा असून या जागेच्या टोकाला रंगमंचाच्या समोर एक उंच जागा बनवलेली आहे. या उंचावरील जागेपासून रंगमंचासमोरील मोकळ्या जागेपर्यंत एकाखाली एक असलेले 3 कारंजे आहेत. सध्या कारंजे नसले तरी त्यासाठी बनवलेले चौकोनी अष्टकोनी खड्डे पाहायला मिळतात.
मोठ म्हणजे पाणी पाणी उपसतं ओढणं. ना. हां. हां ती मोठ. तिथनं खाली एक असं जनावराच्या कातड्याचं ते असतं ना पिशवी, ती अशी भली मोठी पिशवी असते, ती पिशवी त्याच्यात टाकली जायची तिथून खाली. ते दाखवतो तुम्हाला नवीन पॉईंट. इथून का? हा का बरं पण? दाखवतो ना खाली पॉईंट, तिथं पाणी कुठून येतं ते पण दाखवतो. आणि मग ते पाणी हत्तीने इथून हत्ती हे करायचा. ते ओढायचं. हा हत्तीने ते ओढल्यानंतर ते पाणी इकडलं टाकलं जायचं. मग तिथं पाणी साचायचं त्या कुंडामध्ये. आणि खाली ना खाली अख्ख्या डोंगराला इकडं हा जो एरिया आहे ना पूर्ण, हा पूर्ण एरियात ना खाली कपाऱ्या केलेल्या आहेत खाली. आणि त्या कपाऱ्यामध्ये आहेत ना हौद आहेत कपाऱ्यामध्ये. डोंगरात. इथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक इमारत पाहायला मिळते, जी कदाचित बुरुज असावा किंवा पाण्याची मूठ. दुमजली इमारत इथे आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. इमारतीमध्ये खाली आल्यावर आपल्याला 3 बाजूने सर्व परिसर निहाळता येतो. इथे मध्ये एक चौरस आकाराचे भगदाड देखील आहे. इथून संपूर्ण वांबोरी घाटावर आणि घाटमार्गावर लक्ष ठेवता येऊ शकते. इथे जे भगदाड आहे त्याच्या खाली पाण्याचे टाके आहे. या पाण्याच्या टाक्यामधून मोठ्याने पाणी वर खेचण्यासाठी या इमारतीचा उपयोग केला जात असावा. या इमारतीच्या अगदी सरळ रेषेत पुढे त्या तलावाच्या बाजूला एक कमानीची रचना आहे, त्यामुळे कदाचित ती जागा त्या मूठीशी निगडीत असावी. या किल्ल्यातील सर्वात उत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे 2 मजली इमारत. इमारतीत मोठाचा वापर संपूर्ण किल्ल्यात पाणी वाहण्यासाठी केला जात असावा. कोणत्याही किल्ल्यात हा एक अतिशय दुर्मिळ शोध आहे. पाणी हत्तीने ओढले असावे म्हणूनच हत्तीमोठ असेही म्हणतात. दुमजली इमारतीपासून पुढे पूर्वेला गेल्यावर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. अनेक साहसी पर्यटक या मार्गाने गडाकडे येतात. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली आहे. या पायऱ्यांनी आपण गडाच्या पोटात असणाऱ्या टाक्यांजवळ येऊन पोहोचतो. या टाक्यांची रचना ही खांब टाक्यांसारखी आहे. येथील 5व्या टाकीपर्यंत आपण पोहोचू शकतो. या बुरुजाच्या बरोबर खाली कादळात कोरलेली 5 पाण्याची टाकी आहे. ती पाहण्यासाठी याच मार्गाने खाली उतरावे. या पायऱ्यांनी खाली उतरलेल्यावर दगडी भिंत बांधून मोकळी केलेली आहे. उजव्या बाजूला एकापुढे एक पाण्याची प्रशस्त टाकी आपल्याला पाहायला मिळतात. यातील 3 क्रमांकाची टाकी खांब टाकी असून त्याच्या बरोबर वरच्या बाजूला ही बुरुज आहे. या बुरुजाचे अचंबित करणारे बांधकाम आणि या टाक्या जवळून आपल्याला याच गडावर पाहता येतात. या मार्गाने 5व्या टाकीपर्यंत आपण पोहोचू शकतो, परंतु पुढचा मार्ग खडतर आहे.
आदिलशाही स्थापत्याचे उत्तम उदाहरण असलेला हा किल्ला आजही भटक्यांना अपरिचितच आहे. सूर्योदयाची वेळ, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, एक ऐतिहासिक ठिकाण, गडावरून वांबोरी घाटाचे नयनरम्य दृश्य आणि ही सोबत भटकंती